पुण्यात GBS व्हायरसचे प्रमाण वाढत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे, उपाययोजना कराव्यात असे निर्देश नामदार प्रकाश आंबेडकरांनी दिलेत. तसेच या आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील केले. पाणी उकळून पिणे, स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी. या आजाराने आज अखेर 111 आणि आजपासून रुग्णालयाने कळवल्याप्रमाणे 10 संशयित रुग्ण आढळले आहेत. बाटलीबंद पाण्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासावेत. जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याची महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाने तपासणी करावी अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे आदी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.